महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपतींची शिवशाही परत यावी असं जर वाटत असेल, तरुण मुलांना एकच सांगणे, युवकांनो, व्यसन करून जिंदगीमध्ये तुम्हाला मिळणार नाही काही. वाईट गोष्टीमध्ये कधी तुमचा घसरून देऊ नका पायी. रात्री 12 वाजता डोळ्याला कोणती स्त्री दिसली, तिला जर तुला मानताला ना आई, तर महाराष्ट्रात काय येणार नाही शिवशाही. आणि हे छत्रपतींचे विचार जर जीवनात ठेवले, कोपर्डीचं प्रकरण परत घडणार नाही, हिंगणघाटची घडलेली घटना परत घडणार नाही, हैदराबादचं प्रकरण परत घडणार नाही. इतका समाज खालच्या पातळीला गेलाय. म्हणून माणसं बदलवण्याची ताकद ही वारकरी संप्रदाय. विचार, शिवजयंती जरूर करा, केलीच पाहिजे. धर्माचा भूषण आहे, छत्रपतीची नाही तर कोणाची करायची जयंती? एकदा नाही, 3दा करा. मला एकदा म्हणला, एकच राजा 3दा जयंती करता. तुमचा राजा 3दा जन्माला आलता का? म्हणलं आमचा रोज येईन, तुला काय अडचण आहे? खरं सांगा ना, आपल्यासारखे सामान्य माणसं रोज येते, त्यांनी येऊन काय दिवा लावला? मग छत्रपती आलेलं काय वाईट आहे? मी तर म्हणतो राजाने रोज यावं. राजा येतील, तुम्ही मावळे व्हा. आणि तरुण युवकांनो, तुमच्यातला मावळा जागा करायचा तर या मावळ्याची 5 वाक्य लिहून घ्या. कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा आणि व्यसनापासून दूर राहा. तुम्ही छत्रपतींचे मावळे. कष्ट करा, कष्ट फुकट कोण द्या मोकळे का? ही पकवाज ऐकताना बरं वाटतंय. ही 10-10 वर्षाचं तप ह्याला घासावं लागतंय पहाटे उठून. ही गायन ही नुसता 6 लावायला वर्ष जातंय. ही सोपं आहे का? ह्याच्या माग आम्ही बोलतो म्हणजे आमचं 13-13 वर्षाचं मागचं तप आहे ह्याला. लोकांना काय महाराजांची लय मजा. चल संग मग कळण मजा आहे का सजा आहे. 6 महिन्यात 65,000 किलोमीटर गाडीत रनिंग म्हणजे काय प्रवास आहे का? सोपं आहे का? काय कुकर मध्ये बटाटे शिजून निघते तसं माणूस शिजून निघते. एक जण नुसता कोणाचा महाराजाची लई मजा लई मजा. म्हणलं माझ्या संग चल, 500 रुपये रोज देतो तुला आणि फक्त माझ्या संग 8 दिवस प्रवास करून दाखव. म्हणलं मी गाणार नाही. म्हणलं तुला कोण गायला देतं? तिथं लय रती महारती, तू फक्त मर गाडीत. हिथं आधीच सगळी गंधर्वासारखी, तुला कोण गायला देतं? रताळे चल. टाकला गाडीत, नेला असं कीर्तनाला. 8 दिवस असं फिरलो, ह्या टोकान त्या टोकाला, त्या टोकान त्या टोकाला. 9व्या दिवशी खाली उतरला, हातच जोडला, जावे त्याच्या वंशात तेव्हा. मला सोपं नाही रे, हे सोपं नाही, ह्याच्या मागे कष्ट आहे. त्याच्यामुळे मुलांना फुकट कोण देत नसतं. कष्ट करा. अरे काय बाहेरच्या राज्यातले पोरं कष्ट करतात. युपीचं वडापाव नेते, बिहारचं पुलवान ते, झारखंड फुटाणं, पंजाब गहू, नेपाळ रखवालदार, आंध्र बोर, केळ हवा, राजस्थान जिलबी, महाराष्ट्र वन्स मोर. तुझा वंश मोर दाखव ना टाळ घेऊन. अरे कीर्तनात नाचा. आणि हे तर कोण नसतो. कीर्तन करी पुणे देवनाथ पांडुरंग. सनी बोले ज्ञान देवा बोला. म्हणून उठ तरुणा जागा हो, वारकरी संप्रदायाचा धागा हो. ही तरुण मुलं बाळ टाळकरी, जोरदार टाळे वाजवा ह्या टाळकऱ्यांसाठी. हे महाराष्ट्राची आदर्श पिढी, ह्यांच्याकडे बघून आपल्या पोराने असा टाळमाळ, गणबुका, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, शिवाजी, संभाजी, ज्ञानोबा, तुकोबा, सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्य सावरकर, चंद्रशेखर, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद, अहिल्याबाई होळकर ह्यांचे विचार आपल्याला कळले पाहिजेत. पोर तर तुमची लग्न होते. लग्नाचं लय अवघड झाले आता. पुरी झाल्यात कमी, त्याच्यामुळे त्यांना आलंय डिमांड. बघ आता पोर आणि पोरींच्या आयांना आलंय मार्केट. पोरींच्या आयांना जेवढं मार्केट आहे ना, तेवढं कांद्याला सुद्धा नाही.
लय मार्केट मुलींच्या माता मावल्याला कुठं लग्नाला गेले की नाकात नतला झटका. त्या डायरेक्ट सांगतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही. हो मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे आणि त्याला आईबाप नसले पाहिजे. जरा अपेक्षेला लिमिट ठेवा. तुम्हाला बी पोर आहेत लय अपेक्षा वाढल्या आणि पोर स्वरांना सांगतो तुम्ही क्वालिटी कमवा. डॉक्टर, इंजिनियर, IPS, PSI, कलेक्टर प्रांत, आर्मीत भरत्या, नेव्हीत भरत्या, पोलीस खात्यात भरती व्हा, पायलट व्हा. पोरीच्या बापाचा फोन येईन तुम्हाला तुमचं कधी लग्न करायचंय. क्वालिटीला किंमत आहे. तोंडात मावा फुटका, चष्मा बंद पडका, मोबाईल ढाबे जातो, 10 रुपये तो आयला उलट बोलतो, बापा डोळं वाटरतो, दिसंड्याच्या गुंड्या तोडतो, गावात मोटरसायकल आणतो. कोण पुरीचं वाटुळ कराय मोकळी. तुला बघितलं तरी DJ वाल्याला घाम सुटतोय. ते लग्नाचं लय अवघड झाले. आणि एक सांगतो, लग्न करताना 3 गोष्टी ध्यानात ठेवा. 1, लग्न साधं करा, उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवा. किंवा 2, लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यात करा. किंवा 3, सप्त्यात लग्न करा. तुम्ही टाळ्या वाजले म्हणजे तुम्हाला मुद्दा पटलाय. नुसता पटून उपयोग नाही. पुढच्या वर्षापासून ते आचरणात आणा. कारण मी नुसतं तुम्हाला सांगत नाही, मी माझं स्वतःच लग्न सप्त्यात केलंय. आता 1 तारखेला, आज 5वाच दिवस आहे लग्न होऊन माझं. आणि हीच होती तिथं शूटिंगला लग्नाची मुलाखत घ्यायला पृथ्वीराज चव्हाण मराठी ताडका ह्याने युट्यूबला टाकलं. 4च दिवसामध्ये 4.25 लाख लोकांनी ते लग्न बघितलं. 4.25 लाख म्हणजे काय ती सोपं झालं का. दुसऱ्या चॅनलचे 2 म्हणजे 6 लाख लोकांनी बघितलं. काळाची गरज आहे. नुसतं आम्ही तुम्हाला सांगायचं नाही असं करा तसं करा. आधी सुरुवात आपल्यापासून करायची. मी बालपणापासून सांगत आलो लग्न साधं करा किंवा सप्त्यात करा. मी माझं लग्न सप्त्यात केलं. आता माझे वडील आलेत, त्यांना वाटत नसेल का माझ्या पोराचं लग्न मोठं मंगल करायचं. पण माझ्यापेक्षा वडिलांची जी इच्छा होती की माझ्या मुलाचं लग्न हे वारकऱ्याच्या मेळ्यात झालं पाहिजे. जगी आहे सभा पहवान त्याचा वंश मुक्तीस जावा. वडीलच गोरा. म्हणून एक सांगतो, लोक बदलते पण आधी सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. तशी लोक बदलाय मोकळी नाहीत. आम्ही तुम्हाला सांगायचं आई बापाची सेवा करा आणि आम्हीच आई वडिलांना नीट बोलायचं नाही. लोक एवढी इडीत काय. एका महाराजाचं 10व्याला प्रवचन चालू होतं. प्रवचन लय रंगात आलं. महाराज नुसता सांगायचा आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे. निम्या कीर्तनातून एक म्हातारं उठलं, चप्पलच काढली, महाराजाच्या जवळ आलं आणि महाराजाच्या टाळक्यात काढ दिशेने ठोका. महाराजाला तर जहकच आले. म्हणला आयु माणसं म्हणली म्हातारा महाराजाला जपकी होतय. म्हातारा कडकच दिसतंय. 4-5 पोरं म्हणजे धरा धरा. 4-5 पोरं म्हाताराला धरा आले. महाराज म्हणले धरू नका का, ह्यो माझा बाप आहे. मग बाबा तुम्ही महाराजाला का हाणलं. म्हातारा म्हणलं ही प्रवचनात तुम्हाला सांगतो आई बापाची सेवा करा आणि मलाच खायला तुकडा देत नाही म्हणून ह्याला हाणलाय. नुसतं तुम्हाला सांगायचं ना आई वडिलांची सेवा करा. मी माझ्या वडिलांना घेऊन सोबत कीर्तनाला जातो. म्हणजे सुरुवात आपल्यापासून. लोक तशी बदलाय मोकळे नाहीत. आम्ही तुम्हाला सांगायचं गाय राखा. आधी आम्ही एकतरी गाय पाळली पाहिजे. घरी येऊन बघा कर्जत काय लांब नाही. सुंदर गाय सुंदर कोण आपल्यापासून सेवा. आम्ही तुम्हाला सांगायचं निर्व्यसनी राहा. आपलं आपण एक सुद्धा व्यसन नसता कामा नाही. तर दुसऱ्याला सांगायचा अधिकार आहे. म्हणून लग्न सप्त्यात करा. बरं सप्त्यात लग्न करा अडचण काय. मंडप फुकाटचा. आपलं त्याच्यावर ध्यान नाही. तिथं महत्वाचं आहे. जेवण फुकाटचं महाप्रसाद काल्याचा बनवलेला असतो. पत्रिका वाटायची गरज नाही. बोमला ठेंदा ह्याचं नाव राहिलं, हे रुसला, हे फुकला. पत्रिका वाटा गेला, कुत्रं चावलं, पडला. तसला कुठाना ना. बरं सप्त्या जेवढं वारकरी असतात तेवढं इतर वेळी तुमच्या लग्नाला किती पत्रिका वाटून येणार आहेत का. नाही. बरं डीजेची गरज नाही. डीजेला काय करता. हे सेव ब्रह्मरस आवडी नाही. ही ब्रह्मरसाची पंगत आहे. मग नवरा नवरीला पाटा उभा राहाय काय अडचण नाही बा. सगळंच फुकाटचं आहे ना. एका पुरीच्या बापाला मी असंच म्हणलं, पुरीचं जमलं लग्न सप्ताह चालू काल्यात करून टाका. ती पुरीचा बाप माझ्याच जावला म्हणला जमीन एकीन. पण लग्न आख केडगाव म्हणलं पाहिजे.
नगर जिल्ह्यात असं लग्न झालंच नाही. म्हणलं येड्या, केडगावला काय घेणं? केडगाव आलं, पहिल्या पंक्तीला जीवन मांडपाला हात पुसून दुसऱ्याच्या चपला घालून गेला. केडगाव बसला व्हॉट्सअप खेळत, तू बसला पतसंस्थेचा हप्ता भरीत येड्या. ज्याच्याकडे लय पैसा आहे त्याला मोठं करू द्या, आपलं काय म्हणणं. पण गरीब आणि मोठ्याकडे बघून मरू नका. आपण आपल्या तुलनेत राहणीमान ठेवा. पंक्तीत फिरू फिरू बरबादी झाली. हे वैचारिक प्रबोधन होणं ही काळाची गरज आहे. आणि यासाठी कीर्तन मंडप आहे. म्हणून तो कोबारे म्हणे बाकी काहीच नको. तुझे पाय चित्ती धरे, तुझा पाय चित्तात धरल्यानंतर माझ्या अंतकरणामध्ये जो भाव निर्माण झाला, उपजला भाऊ तुमचे कृपे सिद्धी जाऊ. परमार्थाला भाव पाहिजे. माऊली सांगतात पै भक्ती मी एक जाणे, ते तसान थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे बहलते आवास. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती. उपजला भाऊ. एकदा पाय चित्तात राहिलं की माझ्या अंतकरणात जो भाव निर्माण होणार आहे ना, तुमचे कृपे सिद्धी जाऊ. तो भाव माझा शेवटपर्यंत, कळसापर्यंत, जोपर्यंत तुमची प्राप्ती होत नाही भगवंता, तोपर्यंत माझा भाव हा टिकून राहावा. कारण तुमचा भाव खोटा तर देव खोटा. भावावरच सगळे. काय काय म्हणले आम्ही देव मानित नाही. तू माणूस नको, तुझ्यासारखी लईत राताळी येते. तू देवाला नाही म्हणलं तरी चालेल, पण देव तुला मानतोय ही विशेष आहे. तू मान अगर न मान, ती तुझा भाव आहे. पण देव तुला मानतोय. त्याने तुला जगायला ऑर्डर दिली, हवा दिली, पाणी दिली, आरोग्य दिला, जगायला अवयव दिले, आयुष्य दिलं. ह्याच्यात तू देवाचा आभार मान. देव नाही म्हणतो. एक मला आहे तर दाखवा. लाईटच्या पोलवरून तारा गेल्या होत्या. म्हणलं लाव हात. मला करंट बसून. म्हणलं लाईट दिसते का? म्हणलं दिसत नसतं पण असतं. म्हणलं हे बी तसं दिसत नसतं पण असतं. दुधात तूप आहे का? महिला मंडळ आहे. दिसत का? नाही. मग नाही का? आहे. कधी दिसन? मंथोनी नवनीत. लाकडात अग्नी आहे का? आहे. दिसतो का? नाही. मग नाही का? आहे. कधी दिसन? घर्षण करावं लागेल. तसं माणसात देव आहे का? आहे. दिसतो का? नाही. नाही का? आहे. भक्ती करावं लागेल. विठ्ठल म्हणून उपजला भाऊ तुमचा भाव खोटा तर देव खोटा. लहान पोरग इस्टेट स्टँड वर आलं, पेपर घ्या पेपर घ्या पेपर घ्या. एक बार सुशिक्षित माणूस त्या पोरा पैशाला, केवढ्याला पेपर? 2 रुपये दे एक पेपर. पेपर घेतला. पण ऐका, शिकलेली तेवढी काय काय येड्यावानी करते. त्याने रुपया खरा दिला आणि रुपया खोटा दिला. त्या बारक्या पोराला पेपर घेतला, इष्टीत बसलं, हसायला लागलं. शेजारच्या त्यानं का हसतो? मला रुपया खरा दिला आणि रुपया खोटा दिला, तरी तिने मला पेपर दिला, याचा मला आनंद झाला. इष्टी पुढून गेली, जास्तच हसायला लागलं. शेजारच्या आता का हसतो? मला हसू नका, काय तोंड जोडू का? काय झालं? त्याने बी पेपर मला कालचाच दिला. रुपया खोटा की पेपर? तस तुमचा भाव खोटा की देव? म्हणून उपजला भाऊ तुमची कृपे. आणि शेवटचं वाक्य इथं ब्राह्मण काका आहेत का कोण? माझा काकाला नेहमी सांगणे, लग्न जमाच्या टायमिंगला मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनेची पत्रिका जुळते का आधी बघा. खरं ह्यांच्या नाड्या दोष रे, पोराचं काय नसतं रे. ते कसलं बी असू द्या समजूनच घेत. त्या झाल्या हलवत्या ती आईकडे गेले की आई सारखंच बोलत, आईला म्हणतो तुझंच खरंय. बायकोकडे गेले की बायको सारखं बोलतो, बायकोला म्हणतो तुझंच खरंय. आणि दोन्ही संघ आल्या की घरातूनच निघून जातो, ती म्हणतो बाहेरच बरं. मुलांना 3च वाक्य सांगतो, आई खुश, पत्नी खुश, बाप खुश, सासरवाडी खुश. 3च वाक्य. चित्त देऊ नका. एक, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. 3 वाक्य ध्यानात ठेवा. लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय येणार नाही. शेवटचं वाक्य महिला मंडळांची संख्या विशेष आहे म्हणून सांगतो. देवीच्या दरबारात आहे, सासूने सुनेला लेक माना, सुनेने सासूला आई माना. सगळ्या सासांना सांगतो, सुनबाई लय काम करीन. 2 वाक्य ध्यानात ठेवा. एक, गल्लीतल्या महिला घरी आल्या सुनबाईचं कौतुक करा. आणि 2, तिच्या आई बापाच्या नावानं खडं फोडायचं बंद करा. तुम्हाला लय हाऊस, तिचे आशीन, त्याचा बाप तसान, त्याचा भाऊ तसान, साडीच दिली पिसच राहिला. इतकी भिकार इतका काय आपण पिस्सा वचन भांडणं करता.
ए सासा, तुम्ही उलट फिरायचं, तुम्ही म्हणायचं माझी सून आय 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 लक्ष्मीच. माझ्या सुनला तोड नाही, सुनबाई चहा घेऊनच येणार. आत्याबाई चहा. अहो जग लय येड आहे, फक्त गोड बोला. आणि सगळ्या सुनांना सांगतो म्हातारी बी लय काम करीन, तुम्ही बी 2 वाक्य देणार ठेवा. मला दोन्ही बाजू सांभाळावं लागते. आता म्हाताऱ्या म्हणते कोणी आणला होता त्यो, नुसतं आम्हाला झाडून गेला. लय अवघड आहे महाराजाचं. असू द्या असू द्या. सुनांना सांगतो सुना तुम्ही 2 वाक्य देणार ठेवा, म्हातारी लय काम करीन. पहिलं वाक्य, 1, घरात पाहुणा रावळा आले तुम्ही फक्त एवढंच म्हणायचं, आमच्या आत्याबाई ना काम केल्याशिवाय करमतच नाही. उठलीच म्हातारी, घेतलीच भांडी, निघालीच घासायला. आकी साबण खलास करीन पण भांडी आया 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 आरसाच. आणि त्याच्या लय सुना हसल्या गड्या. ते म्हणते ना आता शेख महाराज मुद्द्यावर आलाय. आणि सुनाने त्याच्या पुढचं वाक्य, आजपासून सगळ्या सुनांच्या मी हितच दर्शन घेतो, साष्टांग दडवत घालतो. देवीच्या दरबारात तुम्ही एक नवीन नियम जीवनात आचरणात आणा, नुसतं ऐकून सोडून देऊ नका. आजपासून प्रत्येक सुनाने घरी गेल्या गेल्या सासूबाईला आई मानायला सुरुवात करा. तुमच्या घरात जर रामराज्य आलं नाही ना, तिथून पुढे बोला. तुम्ही जर सासूला आई मानली ती तुम्हाला सून म्हणेन का? लेकी सारखंच प्रेम करीन. आपण प्रेम दिलं तर लोक प्रेम देणार. अशी लोक कोणावर प्रेम करायला मोकळे नाहीत. म्हणून सोनांना सांगतो घरी गेल्या गेल्या सासूला आई म्हणा. आजपासून लगेच घरी गेल्या आई आई. तुम्ही माझी आत्याबाई नाही, धरू का तुमचं पायी. म्हातारी म्हणेन हिने माऊलीचं ध्यानात ठेवलं का काय? तू म्हणायच आई आई तुम्ही माझी आत्याबाई नाही, मला जन्म दिलेली आई फक्त 18 वर्षापर्यंत, आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. मग म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याचं लेकरं आलं, पोराला इतकं जीव लावतं, सासऱ्याला बापासारखं प्रेम करतं, किती चांगला संसार करतं, आणि मला बी आई म्हणतं. मग तू कशाला चपात्या करते हो की बाजूला, मी आहे ना साहेब. ओके जाम झाली म्हातारी चपात्या करू करू. सुनबाई टीव्ही पुढं, म्हातारी चुली पुढं. तिकडं मालिका लागली तुझी हात जीव रंगला. अगं जाम झाली म्हातारी दुरानी, जीव कुठं रंगला. मग म्हातारी इकडून म्हणली लागीर झालं. आया 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 लयच हसली गाड्या केडगावची मास. हसून हसून गार वार सुटलं गार. जेवढं कीर्तनात फ्रेश ना एवढंच काय फ्रेश राहा. आणि हसलंच पाहिजे. ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं, गर्दीत घुसता येतं. आता आज सगळ्यांचा चेहरा हसतो, एक दिवस भीतीला टिकून बसतो, आणि उदबत्याचा वास त्याच्या नाकात घुसतो. त्यामुळे हायतवर हसून घ्या, चालू नका लय त्वरात. एक दिवस निघणार रे वरात, माग खोबरं चिल्लरीची परात, चिल्लर पुरा गोळा करत्यान जोर जोरात, आणि म्हणत्यान रोज अशी मराव राहतो रात. आपल्या वाचून काय कुणाचं आडत नाही रे. जन हे सुखाचे दिल्या घेतलाच, यमाच्या हाती बांधून या देत, भुषणी घेते काढून या. म्हणा आपला आनंद आपण या, हाच जीवनातला आनंद. आणि एक सांगतो, स्वर्ग मृत्यू पाता वाहनात डोक्यातला काढून टाका. 2 तास होऊन गेले तुम्ही माझ्या समोर बसलेत, पण अजून तुम्हाला घर आठवलं ना, हाच खरा स्वर्ग आहे. ह्याच्यापेक्षा स्वर्ग यागळा नसतो. स्वर्गापेक्षा खरा आनंद घेते. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा. म्हणून माझी मागणी तुकोबारे म्हणतात, दुर्बुद्धी जन्मच नको, माझ्या चित्तात तुझं पाय, आणि तुझं पाय चित्तात ठेवल्या उपजला भाऊ
तुमची कृपे सिद्धी जाऊ. तुम्ही निर्माण केलेला भाव जर तुमच्या कृपेने सिद्धीला गेला तर बस एकदा मला तुमची प्राप्ती झाली, ह्याच्यापेक्षा आयुष्यात दुसरा मला लाभच नाही. अभंगाच्या म्हणे आता तू का